नमस्कार मंडळी, मी प्रिया पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। दररोजसारखा आजचा व्हिडिओसुद्धा आपला स्पेशल असा होणार आहे, कारण आपण एकदम युनिक अशी रेसिपी आज बनवणार आहोत, जी की आहे मोड आलेल्या मुगापासून आज आपण ठेचा किंवा खरडा किंवा चटणी म्हणू शकतात ते बनवणार आहे। उन्हाळ्याचं बऱ्याचदा तोंडाला चव नसते, तोंडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं, तर आज तशाच पद्धतीची रेसिपी तुम्हाला दाखवते। मूठभर हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याला आपल्याला भाजून घ्यायचे। हिरव्या मिरच्या आता तुम्ही तुमच्या तिखटच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आता एक गड्डी लसूण घेतला होता, तो लसूण सुद्धा सोलून घेतलाय। मिरच्या अर्ध्या भाजत आल्या की मग लसूण आणि जिरं घालून घ्यायचं, ते सुद्धा 1 मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं। तर बघू शकता मिरच्या ह्या आपल्याला मस्त डाग पडेस्तोवर भाजायच्या आहेत। तर मिरच्या आपल्या भाजत आल्या लगेचच आपण त्याच्यामध्ये मोड आलेले मूग घालून घेणार आहोत। जर तुमच्याकडे नुसते भिजलेले मूग असेल ना तरी घातले ना तरी पण चालतील, पण या ठिकाणी माझ्याकडे मोड आलेले होते, मी ते घातले, त्याने सुद्धा चव एकदम भन्नाट अशी येते। ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडणारी आहे। चवीप्रमाणे या ठिकाणी मीठ घातलं आणि बघू शकता आणखी 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरती अशाच पद्धतीने ह्याला भाजून घेतलं मीडियम गॅसवर। तर मूग चांगले भाजले ना तर तुम्हाला वाटतं कच्चे राहतात का काय, अजिबात नाही राहत। छान असे भाजले ना त्याला अजिबात कच्चे वगैरे नाही राहत। तर ही चटणी आज मी मिक्सरमध्ये करणार आहे, तुम्हाला हवा असेल तर खलबत्त्यात कुटू शकता किंवा अशा पद्धतीने वाडग्याने तव्यावरच रगडू शकता। तर मिरच्या मी बाजूला केलेल्या आहेत, कारण आपल्याला ओबडधोबड चटणी वाटायची, मिरच्या आणि सगळं साहित्य एकत्र वाटलं ना तर एकदम बारीकसर अशी चटणी होईल। तर बघू शकता या ठिकाणी मी चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला त्याला तळून घ्यायची। आता तव्यावरती टाकली, गॅस चालू केला, चमचाभर तेल घातलं आणि आपल्याला ही चटणी छान अशी खमंग तळून घ्यायची। तर बघू शकता फुल किंवा मीडियम गॅसवरती आपल्याला ही चटणी तळून घ्यायची। ज्याप्रमाणे दाखवते तसं उलटण्याने दाबून दाबून ही चटणी आपल्याला तळून घ्यायची। बघा चटणी आपली छान अशी खरपूस तळून झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि त्यानंतर गॅस बंद केल्यानंतरच त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास घाला, पण लिंबू पिळून ही चटणी केली ना खूपच छान चव येते। तर बघा लिंबू पिळून घेतला, लिंबू हा गॅस बंद केल्यानंतरच पिळा, म्हणजे त्याची जी एखादी कडवट चव येते ना कधी कधी लिंबाची ती येणार नाही। चटणी आपली बनून तुम्हाला ही युनिक रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।